नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण समाजशास्त्र आणि आपल्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच नाजूक विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे सामाजिक स्तर आणि अस्पृश्यता निर्मूलन. आता हा काही फक्त पुस्तकातला इतिहास नाहीये. आपला आजचा समाज असा का आहे हे समजून घेण्यासाठी या गोष्टी मुळातून समजून घेणं अगदी मस्ट आहे. तर आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? एकदम सोपं आहे. आधी आपण समजून घेऊ सामाजिक स्तर म्हणजे नेमकं काय, मग असमानता आणि पूर्वग्रह कसे तयार होतात ते पाहू. त्यानंतर अस्पृश्यता नावाच्या एका मोठ्या कलंकावर आपण चर्चा करू आणि शेवटी हे सगळं नष्ट करण्यासाठी कोणते कायदे आले ते जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी वळूया पहिल्या भागाकडे. सामाजिक स्तर म्हणजे नेमकं काय? बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांचं उत्पन्न, त्यांचं शिक्षण, जात, रंग, लिंग किंवा त्यांचा व्यवसाय आणि बुद्धिमत्ता ह्या सगळ्यावरून समाजात हा उच्च आणि तो नीच असा जो भेदभाव केला जातो ना, त्यालाच सामाजिक स्तर म्हणतात. आणि इथला सर्वात महत्त्वाचा पॉइंट काय माहितीये? निसर्गाने माणसात जन्मतः असा कोणताही भेद केलेला नाही. ही वर खालीची जी काही शिडी आहे ना, ती पूर्णपणे आपल्या समाजानेच तयार केली आहे. आता जन्मावर आधारित संधी कशा अचानक बदलतात हे जरा समजून घेऊया. विचार करा, एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मुलाला उत्तम पौष्टिक आहार, भारी शाळा आणि पुढे जाऊन व्यवसायाच्या उत्तम संधी अगदी आयत्या मिळतात, होय ना? पण याउलट एखाद्या गरीब घरात जन्मलेल्या मुलाला मात्र ह्या अगदी बेसिक गोष्टींसाठीही खूप संघर्ष करावा लागतो. बरं, यात त्या गरीब मुलाची काही चूक असते का? अजिबात नाही. तरीही समाजाने निर्माण केलेल्या या दरीचे गंभीर परिणाम त्याला विनाकारण भोगावेच लागतात. आणि हे सामाजिक स्तरीकरण फक्त आपल्याच देशात आहे असा तुमचा समज असेल तर थोडा बदलण्याची गरज आहे. हे एक जागतिक आणि ऐतिहासिक वास्तव आहे. जगभरात कुठेही जा, गरीब आणि श्रीमंत ही दरी तुम्हाला दिसेलच. अमेरिकेच्या इतिहासात आपण पाहिलंय, गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना चक्क गुलाम म्हणून वागवलं. आणि भारतात तर हजारो वर्षांपासून चालत आलेली जातीव्यवस्था आहे, जिने माणसांना उच्च आणि नीच अशा चौकटीत अडकवलं. म्हणजे एकंदरीत काय, स्तरीकरण हे काळ आणि देशानुसार रूप बदलतं, पण ते सगळीकडेच आहे. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. असमानता आणि पूर्वग्रह आणि त्याचे समाजावर होणारे गंभीर परिणाम. समाजातील ही असमानता माणसाचे एकदम मूलभूत हक्क कसे हिरावून घेते याची काही खरंच हादरवून टाकणारी उदाहरणं इतिहासात आहेत. तुम्हाला माहिती असेल, अमेरिकेत एकेकाळी काळ्या लोकांना गोऱ्या लोकांच्या शाळेत जायला सक्त मनाई होती. आपल्या भारतातही अशीच भयानक परिस्थिती होती. अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरी आणि तळ्यांवर पाणी भरण्याची मनाई होती. एखाद्या संपूर्ण गटाला कनिष्ठ ठरवून त्यांना असं अपमानास्पद वागवणं, त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क नाकारणं हे खरोखरच अस्वस्थ करणार आहे. पण या अशा कठोर वास्तवाच्या अगदी विरुद्ध आदिकवी पंपा यांचा एक खूप सुंदर आणि जुना विचार आहे. ते म्हणतात, संपूर्ण मानवजात एक आहे. किती भारी विचार आहे ना हा. हा विचार आपल्याला सांगतो की आपण सगळे आतून एकच आहोत. पण दुर्दैव बघा, माणसानेच स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेले हे जात, लिंग आणि पैशांचे भेदभाव या सुंदर नैसर्गिक एकतेला तडा देतात. आता या सगळ्या भेदभावाच्या मुळाशी नेमकं काय आहे, तर ते आहे पूर्वग्रह. पूर्वग्रह म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गटाबद्दल आपण आधीच मनात पक्की करून ठेवलेली भावना किंवा दृष्टिकोन. आता हे पूर्वग्रह चांगलेही असू शकतात आणि वाईटही. कधीकधी चांगल्या पूर्वग्रहांमुळे समाज जोडलाही जातो, पण भेदभावातून निर्माण झालेले जे नकारात्मक पूर्वग्रह असतात ना, ते समाजासाठी प्रचंड घातक आणि विनाशकारी ठरतात. चला आता हे सगळं नेमकं कसं फोफावतं ते पाहूया. हा सामाजिक संघर्षाचा एक पूर्ण चक्रव्यूहच आहे. होतं काय, समाज आधी काही कृत्रिम फरक निर्माण करतो, मग त्यातून लोकांच्या मनात एकमेकांबद्दल नकारात्मक पूर्वग्रह तयार होतात. यातून पुढे काय होतं, तर अधीरता, तिरस्कार, अपमान आणि द्वेषाच्या भावना वाढीस लागतात. याचा रिझल्ट असा होतो की वेगवेगळ्या गटांमधलं सामाजिक अंतर खूप वाढतं आणि शेवटी या ठिणगीतून भयंकर सामाजिक संघर्ष उभा राहतो. म्हणजे साध्या वाटणाऱ्या फरकांमधून केवढा मोठा स्फोट होऊ शकतो हे यातून स्पष्ट दिसतं. आता आपण तिसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या भागावर आलो आहोत, अस्पृश्यता एक कलंक. या समस्येची खरी तीव्रता काय होती हे समजून घेण्यासाठी महात्मा गांधींचं एक वाक्य खूप काही सांगून जातं. त्यांनी अस्पृश्यतेला थेट हिंदू समाजाला लागलेला कलंक असं म्हटलं होतं. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर ही प्रथा म्हणजे समाजातील एक अत्यंत अमानवी आणि मोठी त्रुटी होती. एका खूप मोठ्या वर्गाला त्यांच्या न्याय्य आणि मानवी अधिकारांपासून याने पूर्णपणे तोडून टाकलं होतं. नेमकं काय वास्तव होतं, तर आपला भारतीय समाज हजारो जातींमध्ये विखुरला गेला होता.
आणि यात अस्पृश्यांना समाजाच्या एकदम तळाशी जाणीवपूर्वक ढकलून दिलं होतं. ही एक अमानवी प्रथा होती, यात शंकाच नाही. ह्या एका प्रथेमुळे कित्येक शतके समाजातील एका खूप मोठ्या वर्गाला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक एवढाच नाही तर राजकीय संधींपासूनही पद्धतशीरपणे दूर ठेवलं गेलं. त्यांचं आयुष्य अक्षरशः अत्यंत खडतर बनवून टाकलं होतं. पण एक मिनिट, या सगळ्या अन्यायाविरुद्ध कोणीच काही बोललं नाही का? असं अजिबात नाहीये. महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक महान समाजसुधारकांनी ही अस्पृश्यता मुळासकट उपटून काढण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. त्यांनी प्रचंड संघर्ष केला. पण अडचण अशी होती की हजारो वर्षांची ही प्रथा लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली होती ना, की ती फक्त प्रबोधन करून किंवा समजावून सांगून पूर्णपणे नष्ट होणं शक्यच नव्हतं. आणि म्हणूनच यावर कायद्याचा बडगा उगारण्याची, एका भक्कम संविधानात्मक हस्तक्षेपाची मोठी गरज निर्माण झाली. आणि इथूनच आपण येतो आपल्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे, अस्पृश्यता निर्मूलनाचे कायदे आणि उपाययोजना. आता साहजिकच आपल्या मनात हा प्रश्न येतो की ही अस्पृश्यता कायमची नष्ट करण्यासाठी नेमकं केलं तरी काय गेलं, कोणते उपाय केले गेले? हा प्रश्न आपल्याला एका ऐतिहासिक समस्येकडून भारतीय संविधानाने दिलेल्या एका अत्यंत मजबूत उपायाकडे घेऊन जातो. चला तर मग हे उपाय काय होते ते सविस्तर पाहूया. आपली कायदेशीर चौकट कशी टप्प्याटप्प्याने बळकट होत गेली हे पाहणं खरोखरच रंजक आहे. सुरुवातीला 1955 मध्ये भारत सरकारने अस्पृश्यता फौजदारी कायदा आणला. मग लक्षात आलं की अजून कडक पावलं हवीत, म्हणून 1976 मध्ये त्यात महत्त्वाच्या सुधारणा करून नागरिक हक्क संरक्षण कायदा आणला गेला. याने काय झालं? अस्पृश्यता पाळणं हा एक गंभीर गुन्हा ठरवला गेला आणि सर्वांना समान मतदानाचा हक्क मिळाला. त्यानंतर 1989च्या कायद्याने तर राज्य सरकारांवर अस्पृश्यता उच्चाटनाची अजूनच कडक जबाबदारी सोपवली. आत्ता जर आपण संविधानाकडे पाहिलं तर भारतीय संविधानाने हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी एक अतिशय भक्कम अशी सुरक्षा ढालच उभी केलीय. घटनेचं कलम 17 अस्पृश्यतेवर एकदम कडक बंदी घालतं. कलम 15, 16, 38 आणि 46 हे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला स्पष्ट नकार देतात. नोकऱ्यांमधील आरक्षणाची गॅरंटी कलम 16(4) आणि 320(4) देतात. तर राजकीय आरक्षणाची सोय 330, 332 आणि 334 कलमान केली आहे. तसंच सार्वजनिक मंदिरांमध्ये प्रवेशासाठी कलम 25 आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वतंत्र भारताने सर्वांना समानतेचा हक्क दिला आणि मागासवर्गीयांना संविधानातून या विशेष सुविधा देऊन एक मोठा आधार दिला. कायदे आणि संविधान हा नक्कीच या मोठ्या बदलाचा एक मजबूत पाया होता. पण आज आपण पाहतोय वाढती साक्षरता आणि सामाजिक जागरूकतेमुळे समाजात खरोखरच खूप सकारात्मक बदल घडून येत आहेत. अस्पृश्यतेचं प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी होत चाललंय आणि सर्व वर्गातील लोकांना संविधानाचे फायदे मिळत आहेत. यामुळे समाजात एक प्रकारचा सलोखा आणि सुसंवाद वाढतोय. हा आपल्या समाजाचा एक अत्यंत स्वागतार्ह असा विकास आहे. कायदे त्यांचं काम चोख करतायत आणि शिक्षणामुळे समाजाची विचारसरणीही वेगाने बदलतीये. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतो. कायदेशीर चौकटी आणि कायदे तर संविधानातली समानता अगदी यशस्वीपणे लागू करत आहेत हे तर खरं आहे. पण आपल्या दैनंदिन जीवनात सामाजिक अंतर निर्माण करणारे, लोकांच्या मनात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेले जे मानसिक पूर्वग्रह आहेत ते समाज पूर्णपणे कधी आणि कसे नष्ट करू शकेल? कारण फक्त कायद्याच्या धाकाने वागणं आणि खऱ्या अर्थाने मनातून सामाजिक एकता मानणं या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. या प्रश्नावर आपण सर्वांनी मिळून सखोल विचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. हे विश्लेषण लक्ष देऊन ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.